कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. तुमचं बालपण? माझं बालपण हे विरार आकाशीला झालं आणि माझे जे बाबा आहेत ते बाहेर सौदी अरेबियाला काम करत होते. इथे माझी तेव्हा माझे आजी आजोबा, मम्मी आणि ताई, आम्ही असे 5 जणांचं होता. बाबा 2 वर्षातनं एकदा यायचे, तेव्हा आम्ही भेटायचे आणि चांगलं पण ते मजेशीर तिकडे गेलं. मेहनत करत होते. ते मेहनत करत होते तुमच्या आमचे. कुटुंबासाठी तिकडे ते हो, मेहनत करत आणि म्हणजे त्यांनी माझ्यासाठी एवढी मेहनत केली की मी त्यांच्यासाठी मग मी CA होऊन दाखवलं. अरे वा, तुम्ही आता चार्टर्ड अकाउंटंट आहात. हो. अरे व्हेरी गुड. मग तुमचं लग्न कसं जमलं? ऍक्च्युली ना माझं लग्नाचा असं किस्सा आहे ना काय हो? की ह्या दोघींचे जे नवरे आहेत ना, एक हिचा नवरा हा माझा बालपणीचा मित्र आणि हिचा नवरा जो आहे ना तो माझा कॉलेजचा मित्र. अरे वा, हा, आणि ही पण माझी कॉलेजची मैत्रीण. म्हणजे तुम्हाला माहिती होतं सगळं. हिचं मला माहिती होतं, त्यांनी मला सांगितलेलं. आणि तर त्यांनी येऊन मला एकदा सांगितलं आणि माझा जो डीर आहे तो तिच्या नवऱ्याचा मित्र पण होता. म्हणजे माझ्या बालपणीचा मित्र ह्याचा मित्र असं झाल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की माझ्या मित्राचा ना भाऊ आहे आणि त्याच्यासाठी स्थळं बघतात. माझं वर्ष झालेलं CA कंप्लीट झालेलं, तर मी एवढा विचार केला नव्हता. म्हणजे मला असं होतं की शिक्षण झालं आहे बस, तर आता पप्पांना इथे बोलवायचं आणि थोडंसं सेटल करून घ्यायचं. पप्पा यायच्या आधी मग नंतर सांग, मुलगा जर तू जर रेडी असेल तर मुलगाला पण मी कसं सांगते त्याला. मी हो बोलली. त्याच्या 2 महिन्यामध्ये मला काहीही तिथून रिस्पॉन्स आला नाही. ते सासूमा सांगतील कशाला नाही आलं ते. काय हो सासूबाई? हां, सांगते तुम्हाला मी. एक किस्सा आहे. ॲक्च्युली आमच्या इकडे सुवार्ता म्हणून एक मासिक प्रसिद्ध होते महिन्याला. तर त्या मासिक अंकामध्ये हिचा CA झाल्यानंतरचा फोटो होता आणि तो फोटो पाहिला तेव्हाच मला ही मुलगी आवडली. म्हणून मी ते मासिक जपून ठेवलं माझ्याकडे 2018 मध्ये. आता रद्दीत दिला असेल ना? नाही, ऐका पण. इतक्या वर्षानंतर वागणं बघून तो फेकतो पहिला. असं काय बरं? तर नंतर मुलांनी पण सांगितलं, छोट्या मुलांनी, की मम्मी अशी अशी मुलगी आहे, आपल्या दादासाठी आपण बघूया. तर म्हटलं ठीक आहे, पण काय माहिती का, ही मुलगी एवढ्या जरा लांब आहे. ती विरार आगाशी, आपण नानबाटचे. तर त्या दोघी बहिणीच आहेत, तर तिला भाऊ नाही आहे. तर ती येईल की नाही आपल्या एवढ्या लांब माहिती नाही, म्हणून मी दुर्लक्ष केलं. म्हणून ती सांगते की मला 2 महिन्यापर्यंत हे आलं नाही, प्रतिसाद मिळाला नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष झाली आणि 4 वर्ष. समजा घरात छोट्याशा गोष्टीवरून काय झालं तर आई मुलाची बाजू घेते की सुनेची? मुलाची. दॅट्स ऑल माय लॉर्ड. तुमच्याकडे मुलाची बाजू की तुमची? नाही, माझी बाजू घेतली जाते. विचारायची हालतच आहे म्हणजे. तुमच्याकडे 7 महिना. हा, सासूबाईंनी स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? माझी ऑनलाईन शॉपिंग जेव्हा येते तेव्हा जो चेहरा होतो, डिलिव्हरीवाला पार्सल जेव्हा घेऊन येतो तेव्हा आईची बडबड चालू होते. ती बंद व्हायला पाहिजे. अच्छा, म्हणजे ज्या वेळेला तुमचं ऑनलाईन शॉपिंगचं पार्सल येतं तेव्हा ते अरे वा छान असं घ्यायला पाहिजे, हो ना? तुमच्या सासूबाईंनी? त्यांना पटकन राग येतो, म्हणजे असं मनाला लागते. तर कुठली गोष्ट अशी घरामध्ये फॅमिलीमध्ये मजेशीर घेतली असेल तर त्यांना म्हणजे कसं आम्ही टार्गेट करतो. म्हणजे आम्ही नाही, माझे कळलं कोण ते? आम्ही नाही बोलता बोलता आलं. पण ते त्यांना असं म्हणजे मस्करीत घेतात, पण त्यांना मग कधी कधी मनाला लागून जातं. तर तसं नको, मनाला लागून मजेशीर. मुलाची साईड न घेता माझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.